अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे एका नृत्यांगनेने साई लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. मैत्रिणींना बाजारात जाते असं सांगून बाहेर पडलेल्या दीपाली पाटील परत न आल्यामुळे मैत्रिणींनी शोध घेतला. तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जामखेडचे आमदार रोहित पवारांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नमस्कार, मी प्रताप स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड इथं एका नृत्यांगनेनं साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीपाली गोकुळ पाटील असं या 35 वर्षीय महिलेचं नाव असून सदर महिला कल्याण येथील रहिवासी असून त्या जामखेडमध्ये एका कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत होत्या. गुरुवारी सकाळी मैत्रिणींना बाजारात जाऊन येते असं सांगून त्या बाहेर पडल्या. मात्र परत न आल्याने मैत्रिणींनी शोध घेतला. रिक्षा चालकाने त्यांना साई लॉजमध्ये सोडल्याचं सांगितलं. मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यावर दीपाली यांनी पंख्याला गळफास घेतल्याचं आढळून आलं. या घटनेनं शहरात खळबळ उडाली. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपाली पाटील या काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होत्या. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जामखेड ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवलाय. या प्रकरणात दीपालीची मैत्रीण हर्षदा रवींद्र कामठे हिने दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी या घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, दीपाली पाटील आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत कोण होतं, त्या व्यक्तीचे संबंध कोणाशी आहेत, त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली याचे तपशील पोलिसांनी CCTV फुटेज ताब्यात घेऊन शोधावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास तो यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही पवार यांनी केला आहे. दरम्यान दीपाली पाटील यांनी आत्महत्या का केली याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लॉजमधील CCTV फुटेज, फोन कॉल्स डिटेल्स आणि दीपालीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीची चौकशी या सर्व गोष्टी तपासाचा मुख्य भाग ठरणार आहेत. यातूनच नृत्यांगनेचा मृत्यूमागील रहस्य उलगडण्यास मदत होईल असं बोललं जात आहे.